मला नाही माहित हे बॅनर कोणी लावलेत. खरं तर मला बी नाही माहित माझा बा कोण आहे. म्हणजे शाळेत बी लहानपणापासूनच असं फॉर्म भरायचं असलं का ते विचारायचं का तुझा बा काय करतो, तेव्हा बी मला बी प्रश्न पडायचा की खरंच काय उत्तर द्यायचं. माझा बा मला सोडून गेलाय हे सांगायची हिंमत बी नव्हती तेव्हा माझ्यात. मी तरी काय सांगू, मलाच काय माहित नाही तर मी काय बोलणार आहे. त्याच दिवसापासून ठरवलं का आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख मनात बसायचं नाही. आपल्याकडे जे आहे ते समाधानानं आणि अभिमानानं स्वीकारायचं. आज माझा बा नाही माझ्याजवळ, खरं माझी आई आहे माझ्याजवळ आणि माझी आहे माझ्यासाठी आहे आणि बा दोन्ही बी आहे. हे बॅनर ज्यांनी लावलेत ते मला विचारायलेत ना की माझा बा कोण आहे. मला त्यासनी एक प्रश्न विचारायचा आहे. माणसाची ओळख त्याच्या नावानं होत असते का त्याच्या कर्तृत्वानं होते हो? नाही म्हणजे बाचं नाव माहीत नाही म्हणून यो जर गुन्हा असेल तर मग जे अनाथ आहेत ज्यासनी जन्मताच आई वडील नाही त्यांनी काय करायचं? त्यासनी जगायचा अधिकारच नाही का? होय नाही माहित मला माझ्या बाचं नाव. मला माझ्या आईचं नाव माहिती आहे ना मी ते अभिमानानं मिरवणार. मी कमळी सरोज मोहिते. हो सरकार बी आपल्याला तेच सांगायलंय का तुमच्या नावासंग आपल्या आईचं नाव लावा. मग मी माझ्या आईचं नाव लावायला लागलोय की तुम्ही का मला माझ्या बाचं नाव विचारायला लागलाय? मी माझ्या आईचं नाव अभिमानानं लावतोय, मग बाचं नाव लावलंच पाहिजे असं कुठल्या नियमात आहे? 9 महिने आपल्याला तिच्या पोटात जी वाढवते ती आपली आई असते ना. मरणाचा कळा सोसते आणि मग जन्माला घालते ती आई असते आपली. नाव माकू घालते, पहिलं पाऊल टाकायला शिकवते, पहिला श्री गणेशा काढायला शिकवते ती आपली आई असते. आपण जर कुठे गेलो तर वाटेकडे आपलं डोळं लावून बसणारी आपली आई असते. आपल्याला काही लागलं खुपलं का जिच्या डोळ्यातनं नदी व्हायला लागते ती आपली आई असते. आपल्याला दुःख झालं तर सगळ्यात जास्त त्रास होणारी आईच असते की. आपल्या पोरांसाठी जगणारी, वाटलं तर त्यांच्यासाठी काळीच काढून देणारी आपली आईच असते. मग आपल्या आईचं नाव लावायला कसलं आले कमीपणा? इथं आहे का कुणी असं ज्याचा आईपासून जन्म झालेला नाही? आहे का कुणी ज्याला माया नाही आपल्या आईची? आपल्या आईशिवाय आहे का कुणाचं इथं अस्तित्व? किती महत्वाची आहे आपली आई आपल्या आयुष्यात. तिच्याशिवाय आपण काहीच नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर सांगालोय का हे नाव मी माझ्या आयुष्यभर अभिमानानं मिरवणार आहे. मी कमळी सरोज मोहिते. ॲटिट्यूड बघितलास ना आईचा? अगे तिथे कमळीची काय सिच्युएशन आणि हिचं काय चाललंय ना. असायला हवं होतंच तिथे गावात. तुला कळलं असतं ही काय लेवलला वागली ते. ऋषी, आपण या सगळ्याबद्दल नंतर बोलू. हा बोलू ना आपण. आधी स्वतःकडे बघ जरा. रात्रभर प्रवास करून आलायस, त्यात रात्री गाडी बिघडलेली. आई म्हणाल्या मला उपाशी आहेस. आधी आराम कर, व्यवस्थित खाऊन घे, फ्रेश हो, मग बोलू ना आपण. वहिनी कमळी तिथे
खूप टेन्शन मध्ये असेल ग. तर लोक सुद्धा ना काय वाटेल ते बडबडत असतील त्यांना. ऋषी मला एक सांग, तू कमळीला ओळखतोस ना? ती कमळी किती स्ट्रॉंग आहे. मुंबई सारख्या ठिकाणी ती सर्व्हाइव्ह करू शकते, तर तिचं गावी काही अडणार आहे का? मला तिच्याबद्दल पूर्ण खात्री आहे. ती घेईल स्वतःला सांभाळून. आणि तिकडे तिची आई आहे तिच्यासोबत. आपल्या साधना मावशी कशा आहेत तुला माहिती आहे ना? हे बघ ऋषी, आता सगळं वातावरण तापलंय. जरा सगळं शांत होऊ दे. तू पण शांत हो, आराम कर, व्यवस्थित खाऊन घे, मग बोलू आपण. आणि नको करूस कमळीची काळजी. आपली कमळी खंबीर आहे की नाही? हो की नाही? कमळे, अशी उदास का बसलीस? अगं, स्टेजवर केवढी भारी बोललीस तू. सगळीजण किती टाळ्या वाजवत होती. इंगित, जगाला मी काय बी सांगेन ग. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. खरं माझ्या मनाला काय सांगू, त्याला काय उत्तर देऊ? माझं मन आतल्यात खायला लागलंय बघ. खरंच माझं बा नसेल का ग? असेल तर कुठं असेल? मला बाची माया मिळावी असं मला नाही वाटत का? का त्यानं माझ्या डोसक्यावर हात ठेवावा असं वाटत नाही? मी किती बी नाही म्हणलो तरी बी लहानपणापासून या सगळ्या प्रश्नांचा मला लई त्रास होतो गो. शाळेत दुसऱ्या पोरांच्या आई वडिलांकडे बघून मला बी वाटायचं का माझं वडील मला का घ्यायला आणि सोडायला शाळेत येत नाहीत. सारखं मला असं वाटतं का कुणीतरी यावं आणि म्हणावं का मी आहे तुझा भा. कमळे, अगं तू सरळ काकीला का नाही विचारत? तिला एकदाच विचारायला हो की मोकळी. नाही का निंगे? का? अगं, मला माझा बा कोण आहे असं विचारल्यावर इतका त्रास होतोय. तिला काय वाटल? तिला तुझा नवरा कोण आहे असं विचारल्यावर किती त्रास होत असेल? लहानपणापासून तिला सगळं लपवलंय माझ्यापासून. म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे की नाही? त्याशिवाय ती असं बोलल का? आबांनी बी कवा विषय काढलेला नाही. म्हणजे काहीतरी मोठं कारण असेल. मग मी माझ्या स्वार्थापायी माझ्या मनाचं समाधान व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टी तिला विचारल्या तर किती त्रास होईल ग तिला. आणि मी ते नाही करू शकत बघ. मला माझ्या आईला आता नाही दुःख द्यायचं कसलंच. आता जे काय माझ्या वाटेला आहे मला तसं जगायचंय. जे काय सोसायचंय ते मी सोसणार. माझ्या आईला मी असं रडताना नाही बघू शकत. नाही, माझं चुकतंय. मी या कमळीला तिच्या बापाचं नाव लपवून लई त्रास देतोय. बापाचं नाव जाणून घ्यायचा प्रत्येक पोराला हक्क आहे. आणि मी तो कमळीपासून हिरावून घेतलाय. नाही, आता बस झालं. आता माझ्या पोरीला मी त्रास होऊ देणार नाही. तिला लई दुःख दिले म्या. आता तिला तिच्या बापाचं सत्य कळायच पाहिजे.